नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता जवळपास आठवडा होत आला. पण हे निकाल अजूनही लोकांच्या पचनी मात्र पडलेले नाहीत. या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा ओतण्यात आला. गुजरातचं सारं मंत्रिमंडळ पैशांच्या थैल्या घेऊन महाराष्ट्रात हैदोस घालत फिरत होतं. निवडणूक आयोग आणि ईव्हीएम न देखील आपापल्या भूमिका अतिशय इमानदारीने बजावल्या, वगैरे वगैरे मुद्दे आजही चर्चेत कायम आहेत. हे मुद्दे सारे अजूनही काही दिवस चर्चेत राहतील, पण त्यातून फारसं निष्पन्न मात्र आता काही होणं नाही. निवडणूक निकालांचं विश्लेषण करताना नेहमीच्या पद्धतीनं विश्लेषण झालं. आता महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीतर्फे किती स्मार्ट गेम खेळला गेला हे आपल्याला सांगितलं जात आहे. मूळचे भाजपाचे पक्षपाती असलेले सारे पत्रपंडित या संदर्भात आघाडीवर असले तर त्यात नवल नाही. त्याचवेळी महाविकास आघाडीचं कुठं कुठं कसं कसं चुकलं, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसवाले कसे फेल झाले वगैरे चर्चाही सुरू झाल्या. त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षावर तर मीडिया बंधूंचं विलक्षण प्रेम. मीडियातले बहुतेक लोक हे भाजपा प्रेमी. त्यामुळं हे लोक विश्लेषण करताना साहजिकपणेच काँग्रेसच्या उणीवा अधिक जोरदार काढताना दिसतात. आता ही टीका भाजपनिष्ठ पत्रकार करत असले तरी त्या टीकेमध्ये तथ्य मात्र निश्चितपणे आहे. त्याचं कारणही स्पष्ट आहे. काँग्रेसनं 2014 पूर्वी कधीही विरोधी पक्षांचं राजकारण पाहिलेलं नव्हतं. आता आता कुठे जुन्या समाजवादी आणि कम्युनिस्टांच्या मदतीनं काँग्रेस पक्ष विरोधक राजकीय पक्षाची भूमिका काय असते ते निभवण्याच्या प्रयत्नात आलेला. पण त्या पक्षाचं मूळच हे सत्ताधारी पक्षाचं आहे. म्हणूनच अस्सल विरोधी पक्षाकडे असलेली पक्षाची वाटचाल ही अजूनही यशस्वी होताना मात्र फारशी दिसत नाही आहे. हा मुद्दा आज प्रकर्षानं जाणवण्याचं कारण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकाच आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेसनं नक्की काय केलं हे कोणाला शोधूनही सापडणार नाही. निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मध्यवर्ती म्हणावी अशी कुठलीही प्रचार यंत्रणा उभारली नाही. बड्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रात सर्वदूर प्रचाराची राळ उडून द्यायला पाहिजे होती, तसंही झालं नाही. प्रदेश काँग्रेसनं तर जणू निवडणूक प्रचारापासून स्वतःला दूर ठेवणंच पसंत केलेलं होतं. विद्यमान सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी प्रचारासाठी कुठल्याही प्रकारचं साहित्य प्रदेश काँग्रेसनं कधी उपलब्ध करून दिलेलं आपल्याला दिसलं नाही. कुठल्याही उमेदवारांना डिजिटल माध्यमांचा वापर केला असं दिसलं नाही. सोशल मीडियावर तर आत्ता कुठे काँग्रेस लक्ष देते आहे असं म्हटलं जरूर गेलं. पण प्रत्यक्षात त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचं प्रशिक्षणच पक्षानं कधी केलेलं नाही. किंबहुना कार्यकर्ता हा एवढा महत्वाचा असतो हे कदाचित पक्षानं अजूनही मान्यच केलेलं नसावं अशी ही स्थिती. असो, पण या साऱ्या बाबींपेक्षा महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी ज्या प्रकारे भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं प्रचार केला तसा प्रचार यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कुठेही केलेला नाही. आज देशभर चाललेली भाजपाची घोडदौड ही सगळी पाहता काँग्रेसनं भाजपाचं हे राजकीय आव्हान थेट स्वीकारायला हवं असंच कुणीही म्हणेल. यापूर्वी जेव्हा कुठल्या पक्षाला आपली राजकीय कारकीर्द धोक्यात आहे असं वाटलं तेव्हा पक्षांनी थेट लोकांमध्ये जाऊन आपला जनाधार परत मिळवण्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यात आंध्रातले एन.टी. रामाराव, तामिळनाडूतल्या जयललिता, हरियाणातले देवीलाल किंवा गुजरात मधले शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल यांची ठळक उदाहरणं आपल्याला दिसतात. आज ज्या ज्या राज्यात निवडणुका होत आहेत तिथं राहुल गांधींनी थेट ठिय्या देऊन बसावं, समविचारी पक्षांशी स्वतः बोलणी करावीत, आपल्या पक्षाचे उमेदवार स्वतः निवडावेत आणि निवडणूक जिंकल्यानंतरच खरं तर दिल्लीत परतावं. या पद्धतीचं आक्रमक राजकारण करण्याची गरज आहे. तसं होताना आपण कुठेही पाहिलेलं नाही. म्हणूनच अनेकदा राहुल गांधी हे पार्ट टाइम राजकारणी असल्याची टीका त्यांच्यावर नेहमी केली जाते. त्यांच्या मनात असलं तेव्हा ते सक्रिय होतात, मनात असलं तेव्हा सुटीवर जातात अशी टीका नेहमीच ते झेलत असतात. काँग्रेसच्या नेत्यांकडे या टीकेवर अर्थातच काही उत्तर नसतं. ते या विषयावर नेहमी काहीतरी सारवासारव करताना दिसतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला
तेव्हा कमलनाथ आणि भूपेश बघेल हे नेते पराभवाला जबाबदार आहेत असं म्हटलं गेलं. हिमाचलमध्येही राहुल गांधी गेले नाहीत. तिथं प्रियंका गांधींनी काही सभा घेतल्या जरूर, पण तिथं पक्षाचा विजय झाला तरी विजयाचं श्रेय मात्र प्रियंका गांधींना देण्यात आलेलं नव्हतं. हरियाणामध्येही तसंच झालं. राहुल प्रियंका यांनी तिथं केवळ सभा घेतल्या, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीतल्या पराभवासाठी त्यांना दोषी मात्र ठरवलं गेलेलं नाही. आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. इथल्या निवडणुका या काँग्रेसच्या दृष्टीनं महत्वाच्या असूनही राहुल प्रियंका दोघांनीही निवडणुका फारशा गांभीर्यानं घेतल्याचं आपण पाहिलेलं नाही. राहुल किंवा प्रियंका हे काँग्रेसचे खरं म्हणजे मुख्य आधारस्तंभ. हे कायम राहिले तर काँग्रेस कायम राहील या हिशोबानं दिल्लीतले सारे काँग्रेस नेते त्या दोघांनाही आजवर जपत आलेले आहेत. राज्यातल्या काँग्रेस पक्षात ठिकठिकाणी भांडणं आहेत. स्थानिक नेत्यांच्या कुरबुरी आहेत, असंतोष आहे. त्यामुळं या पातळीवरच्या राजकारणात उतरून राहुल प्रियंका यांनी अकारण बदनाम होऊ नये असं काहीसं बचावात्मक धोरण आहे असं म्हणतात. तसं असेल तर काही प्रमाणात ते योग्य देखील म्हणावंच लागेल. कारण भाजपाच्या मोहिमेत गांधी घराणं हे नेहमीच टीकेचं लक्ष राहिलं आहे. कुठल्याही कारणावरून गांधी घराणं बदनाम करायचं, टीकेची झोड उठवायची आणि हे घराणं उद्ध्वस्त करायचं हा संघ परिवाराचा अजेंडा 100 वर्ष जुना. गांधी घराणं काँग्रेसला निवडणुका जिंकून देऊ शकत नाही हे लोकांच्या मनावर ठसवायचं आणि काँग्रेस संपवायची असं हे सारं धोरण. म्हणूनच कदाचित राहुल आणि प्रियंका या दोघांनाही निवडणुकीतल्या जयपराजयाशी जोडलं जाऊ नये अशी काँग्रेसची नीती. पण आता प्रश्न असा आहे की संघ किंवा भाजपा यांचं हे तंत्र ते कधीही सोडणार नाहीत. दुनियेतलं कोणतंही खोटं नाटं असो ते सोडायचं नाही, हे फॅसिझमचं पहिलं तत्व असतं. या धोरणाला घाबरून काँग्रेसला खरं म्हणजे चालणार नाही. एरवी राहुल गांधी हे कुणालाही घाबरणारे नेते नव्हेत. अदानी किंवा मोदी यांच्याशी थेट दोन हात करण्याची त्यांनी जेवढी हिंमत आजवर दाखवली तेवढी हिंमत देशभरात बड्याबड्यांनीही केलेली नाही. लोकसभेत त्यांची भाषणं जेव्हा होतात तेव्हा सत्तारूढ बाकावरच्या लोकांचे हावभाव हे पाहण्यासारखे असतात. हे लोक ज्यांना ईश्वराचा अवतार मानतात त्या मोदींचा थेट अपमान होईल या पद्धतीची जहरी टीका राहुल गांधींकडून केली जाते. पण हे सारं झालं लोकसभेतलं. एरवी लोकांमध्ये जाऊन मोदींवर अशी टीका करणं राहुल गांधींनाही कदाचित शक्य होणार नाही. तसं काही करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर भाजपाच्या झुंडी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावरचे संघर्ष होण्याचा मोठाच धोका आहे. कदाचित याच कारणामुळे राहुल गांधी निकराचं राजकारण करणं टाळत असावेत. त्यामुळेच की काय, राहुल गांधींचं राजकारण हे प्रासंगिक राजकारण असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. या संदर्भात लोकसभेतलं एक प्रकरण इथे निश्चितपणे आठवतं. राहुल गांधींनी आपल्या भाषणात थेट मोदींच्या समोर त्यांना अक्षरशः झोंबून जाईल या प्रकारच्या शब्दात भाषण केलं. मोदींनी मध्येच हस्तक्षेप केला. राहुल गांधींकडे बघून ते म्हणाले, ये क्या बोल रहे हैं, शायद इनको ही पता नहीं, इनको शायद अब व्यवहार भी क्या होता ये भी नहीं समजता. असं एवढं बोलून ते खाली बसले. या वाक्याचा अर्थ एकच, तो असा की आपल्या मर्यादेत राहा, पुढे काय काय होऊ शकतं याचंही भान ठेवा. थोडक्यात मोदींचं हे एक वाक्य केवळ वाक्य नव्हतं, तर त्यात एक प्रकारची गर्भित धमकीही होती. मोदी अशी धमकी जर संसदेत देऊ शकतात तर यंत्रणांकरवी राहुल गांधींना काय काय धमक्या दिल्या जात असतील याची कल्पनाच केलेली बरी. कदाचित या साऱ्या धमकीबाजीमुळेच राहुल गांधी यांच्या राजकारणावर मर्यादा आल्या असण्याची शक्यता भरपूर आहे. एरवी महाराष्ट्रासारख्या राज्यातली निवडणूक जिंकणं किती महत्वाची आहे हे त्यांना कळत नसेल. थोडक्यात राहुल गांधी आपल्याला सतत मोदींवर टीका करताना दिसत असले तरी काँग्रेस पक्षाचं प्रत्यक्ष निवडणुकीचं राजकारण त्यांनी केवळ मर्यादेत राहून करावं असा संदेश त्यांना वेळोवेळी दिला जात असावा. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात, कुठं कुठं जाऊन सभा संमेलन करतात, ट्रक ड्रायव्हरला भेटावं, एखाद्या मेकॅनिककडे जाऊन बसावं, अशा कॉस्मेटिक पॉलिटिक्स मध्ये शोभणाऱ्या प्रसंगांमध्ये हिरिरीनं
ते सहभागी होताना आपल्याला दिसतात. पण एखादी निवडणूक त्यांनी अंगावर घेऊन लढवली आहे असं होताना कधी दिसलेलं नाही. सबब राहुल गांधी हे कुठल्या तरी दहशतीखाली वावरत असावेत असं वाटून जातं. एखाद्या लोकशाही राज्यात एका प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याला निवडणूक प्रचारात सहभागी होण्यापासून रोखलं जाणं हे शक्य नाही. असे प्रकार जिथं कुठं घडतात तिथं लोकशाही ही नावापुरतीच उरलेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपवत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका ही विनंती. नमस्कार.